तर मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं उपोषण सुरू आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे। तर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत या ठिकाणाहून जोडले गेलेत। सध्या काय परिस्थिती आहे? मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मनुश्री, आपण बघू शकता की जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। त्यांची प्रमुख मागणी आहे की सगळ्या सोयऱ्याची जे अंमलबजावणी करावी, तसेच हैदराबाद गॅजेट असेल किंवा मुंबई गॅजेट असेल ते घ्यावं। जे आंतरवाली सराटीसह राज्यभरात जे आंदोलक आहेत, मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले ते परत घ्यावे, अशा जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या आहेत। जरांगे पाटील परत एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। महत्त्वाचा हेच आहे की आता सगळे राजकारणी सत्ता स्थापनेत व्यस्त असताना जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे कोण लक्ष देणार, त्यांची कोण भेट घेणार, त्यांच्या मागण्यांचा कोण विचार करणार हे बघणं गरजेचं आहे। कारण जरांगे पाटलांचा उपोषणाचा दुसरा दिवस असला तरी आज रविवार असल्यामुळे कोणी येणे शक्यता नसली तरी उद्या सोमवारी शासकीय स्तरावर किंवा राजकीय स्तरावर कोणी नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घ्यावी, त्यांच्या मागण्या काय आहेत ते परत एकदा जाणून घ्यावा आणि त्याच्या मागण्याचा विचार करावा, अशी एक समाज बांधवांची म्हणणं आहे, मागणी आहे। परंतु जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर पुन्हा एकदा बसल्यानंतर पुन्हा ठाम आहे। आमरण उपोषण आहे, अन्न त्याग केलेला आहे, औषध घेत नाहीत, फक्त मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल तपासणी त्यांची होती। परंतु कठोर उपोषण जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे समाज या ठिकाणी जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी होतो। त्यांच्या जरांगे पाटलांशी संवाद साधतो। त्यांच्या जे आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या कधी पूर्ण होणार हा समाज या ठिकाणी जरांगे पाटलांना विचारतो, चर्चा करतो। परंतु सरकारने कुठेतरी आता जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। धन्यवाद या माहिती